हॅलो आणि गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे 23 एप्रिल. तर 2016 ला आमचं लग्न झालं होतं 23 एप्रिलला आणि आज आहे आमची अॅनिव्हर्सरी. तर आज लेटच उठलो आहोत आम्ही, परंतु आता सगळं आवरायचं राहिलेलं आहे. तर आणि आमच्याकडे आज राउटर चेंज करायला माणूस येणार आहे वायफायचा, कारण आमचा वायफायचा जो राउटर आहे त्याला आता जवळजवळ 5 वर्ष झालेले आहेत आणि तो अपग्रेडेड राउटर लावणार आहे आता येऊन. तर मी तुम्हाला दाखवेल तो कसा राउटर चेंज करणार आहे आणि इथे वायफायचे राउटर्स वगैरे कसे असतात ते देखील तुम्हाला दाखवेल. आणि आजचा काय प्लॅन आहे तो काही डिसाइडेड नाहीये. आणि तुम्हाला सांगितलंच काल आम्ही खरेदी केली, तर काय काय खरेदी केली तेही तुम्हाला मी दाखवेल आज. चला तर मग आवरते मी सर्व. आणि मला भूक लागली आहे, सो मी हे खाणार आणि हे पण खाणार. हॅलो एव्हरीवन, मी आता पीनट बटर बनवते आणि मी हे दोघी खाते, पण मी आता बनवते पीनट बटर आणि हे आणि आता आपण स्टार्ट करू. सी, हे असं करायचं, स्प्रेड, मग टेस्ट करायचं, then मग keep करायचं नाईफ. मग हे ब्रेड असं केअरफुली स्टिक करायचं, लाईक आस. इट इज डन. आणि मग खायचं. येस. हॅलो, आणि आज आहे आमची अॅनिव्हर्सरी आणि मी तुम्हाला सांगितलं आम्ही काल गेलो होतो सिटी सेंटरला आणि तिकडे आम्ही शोधत होतो काहीतरी फोनच्या शॉपमध्ये. तर माझ्या मिस्टरांनी घेतलेला आहे माझ्यासाठी फोन ओप्पो. तर ओप्पो रेनो 8T 5G आहे हा. आणि माझा फोन ॲक्च्युली सॅमसंग A7 आहे. तर त्याची क्लिअरिटी खूप कमी झाली होती, म्हणजे त्याची आधी क्लिअरिटी चांगली होती, परंतु नंतर गार्गी खेळायची, कधी गार्गीला फोन लागतो, गार्गीचं स्कूलचे वगैरे डिटेल्स वगैरे येतात फोनवरती. तर मग त्यामुळे काय झालं होतं की तो पडून पडून त्याचा कॅमेरा खराब झाला होता, त्यामुळे व्हिडिओ क्लिअर येत नव्हते चांगले. तर मग काल आम्हाला भेटलेला आहे सरप्राईज म्हणजे आम्ही त्यासाठीच गेलो असं, म्हणजे त्यांना माहिती होतं जायचंय कशासाठी ते. मी तुम्हाला बोललेच की त्यांचं काहीतरी काम आहे आणि मग मला तिथे गेल्यावर समजलं काय काम आहे. तर फोन घेतलेला आहे, मी तुम्हाला दाखवते फोन कसा आहे. आणि आज खूप आनंद झालेला आहे. फोन ऍक्च्युली क्लिअरिटी, आता व्हिडिओजला देखील क्लिअरिटी असेल, पाहू शकता. हा आहे ओप्पो. आणि त्याच्यासोबत आम्हाला काय काय भेटलं तेही मी तुम्हाला दाखवते. तर हे ओप्पो बड्स भेटलेत आम्हाला 2, म्हणजे एकच आहे पण दोन्ही इयर्स साठी 2 असे आहेत. आणि त्याच्यासोबत आम्हाला भेटलेला आहे स्पोर्ट हेडसेट, म्हणजे तुम्ही जर वॉकिंग करताय, रनिंग करताय तर त्यासाठी तुम्हाला हा स्पोर्ट हेडसेट भेटलेला आहे मला. तर तो देखील आहे. त्याच्यासोबत एक कॉर्ड आहे. ही कॉर्ड याच्यासाठी आहे की आम्हाला ही भेटलेला आहे वायरलेस स्पीकर, तर त्याची आहे ही कॉर्ड. आणि गार्गी आलेली आहे. गार्गीचं काय चाललंय? टीव्ही बघते तू? अच्छा. आणि इथे आहे ट्रॅव्हल अडॅप्टर भेटलेला आहे एक वेगळा आम्हाला, आणि त्याच्या बरोबर देखील एक अडॅप्टर भेटलेला आहे. तर तो अडॅप्टर आम्ही तिथे लावून दिला आहे. आणि हा आहे ट्रॅव्हल अडॅप्टर. तुम्ही जर बाहेर चालला असाल तर तुम्ही तो कॅरी करायची गरज नाहीये तुम्हाला. एव्हरीडे यूजचा विसरायचं वगैरे प्रॉब्लेम होतो, तर तुम्ही हा बॅगेमध्ये ठेवू शकता असाच्या असा. तर त्यासाठी हा ट्रॅव्हल अडॅप्टर आहे. आणि मी एवढी खुश आहे, पण आता हे सर्व वस्तू मला कॅरी करायला लागणार आहेत बाहेर जाताना देखील. आणि तुम्हाला हे पण दाखवते इयरबड्स कसे आहेत. इयरबड्स अशा प्रकारे आहेत, हे याच्यामध्ये दिलेले आहेत.
आणि 2 आहेत असे. आणि आज खूप खुश आहे मी कारण मला नवीन फोनवरती एडिटिंग करायचं आहे आता आणि क्लिअरिटी खूप छान असणार आहे फोनची. तर तुम्हाला उद्या खूप जास्त क्लिअर फोटो उद्यापासून किंवा परवापासून येतील. आणि त्यासोबतच अजून काय काय आणलंय हे देखील मी तुम्हाला दाखवते. त्यासोबतच आम्ही आणलेलं आहे रिंग सप्लिमेंटरी लॅम्प. तर मला ऍक्च्युली किचनमध्ये कुकिंग वगैरे करताना व्हिडिओ शूट करताना क्लिअरिटी नसते आणि खूप असे काळे काळे वगैरे येतात फोटो व्हिडिओज. आणि मला ऍक्च्युली मी आतापर्यंत जे काही रेसिपी शूट केल्या आहेत तर त्या मी केलेल्या आहेत. माझा जो पाण्याचा जग आहे त्याच्यावरती मी फोन ठेवायचे आणि त्याच्यावरती मी छोटी बरणी ठेवायचे जेणेकरून फोन पडू नये म्हणून. तर त्याचाही असं वाटतं की मला तो प्रॉब्लेम देखील माझा सॉल्व्ह होईल. आता मला ते देखील करावं लागणार नाही. तर मी तुम्हाला दाखवते. हे ऍक्च्युली आम्ही ओपन करून पाहिलं होतं रात्री. तर रिंग लाईट देखील तुम्हाला मी दाखवते आज. आणि ही आहे रिंग लाईट आणि त्याच्यासोबत रिमोट देखील आहे लाईट चेंज करण्यासाठी, ऑन ऑफ करण्यासाठी. आणि इथे आहे रिंग लाईटचं स्टँड. तर याचा हा बेस आहे त्याचा. याला मला लावायची आहे माझी रिंग लाईट. हे एवढं मोठं होऊ शकतं असं पाहू शकता तुम्ही. स्टँड तुम्हाला किती मोठं करता येईल. आणि अशा प्रकारे हे तुम्ही फिक्स करू शकता. आणि इथे तुम्हाला कमी जास्त करण्यासाठी देखील नॉब दिलेला आहे पाहू शकता तुम्ही. फिट करू शकता इथे तुम्ही तुम्हाला जेवढं साईज हवी, हाईट हवी ते. अशा प्रकारे एवढं हवं असेल तुम्ही एवढंही करू शकता. तर आता मी ही रिंग लाईट आहे याला स्टँडला फिक्स करते. आणि हे फिक्स करण्यासाठी देखील नॉब आहे मागच्या साईडला. पाहू शकता तुम्ही आपली रिंग लाईट फिक्स झाली आहे. आणि तुम्हाला हाईट कमी जास्त करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे इथे एक नॉब आहे. तुम्हाला किती हाईट हवे तुम्ही सेट करू शकता. आणि माझ्या मिस्टरांनी हे मला फिक्स करून दिलंय. तर आता याला आपण असं फोन लावू शकतो आणि लाईट देखील लावू शकतो. तर मी तुम्हाला लाईटही लावून दाखवते. आणि ही आहे केबल. लाईट देखील लावून दाखवते. आणि अशा प्रकारे लाईट लागलेली आहे. तर इथे बटन आहे, तुम्ही ते चालू बंद करू शकता. आणि रिमोट देखील आहे त्याला. तुम्ही ऑन ऑफ रिमोट वरून करू शकता. लाईटची तुम्ही म्हणजे तुम्हाला किती स्ट्रेंथ हवी आहे लाईटची ती सुद्धा तुम्ही रिमोट वरून चेंज करू शकता.
वेगवेगळे कलर देखील तुम्ही त्याच्यामध्ये जेवढे अवेलेबल असेल तेवढे कलर तुम्ही देखील चेंज करू शकता. तुम्हाला जशी स्ट्रेंथ हवी तुम्ही ठेवू शकता याची. आणि अशा प्रकारे झालं आहे आमचं अनबॉक्सिंग फोनचं आणि रिंग लाईटचं देखील. चला तर मग आता मी आवरून ठेवते आणि बघू आता आवरून आम्ही बहुतेक बाहेर जेवायला जाऊ. तर आम्ही आता जेवायला चाललोय आणि माझ्याकडे ही ऑलरेडी एक स्टिक होती, म्हणजे मी फोन वगैरे त्याला लावत होते. तर ही आम्ही आता कारमध्ये ठेवणार आहोत आणि आता नवीन आणलेली आहे ती घरामध्येच ठेवणार आहोत. आणि आम्ही चाललेलो आहोत बाहेर जेवायला. तर इथे एक इंडियन रेस्टॉरंट आहे राया म्हणून. तर आम्ही आलेलो आहोत रायामध्ये. हे आहे ते रेस्टॉरंट आणि हे आहे महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट. ऑथेंटिक महाराष्ट्रीयन, चायनीज, बॉम्बे स्ट्रीट फूड अशा प्रकारचं अवेलेबल आहे. स्पेशल महाराष्ट्रीयन मेनू देखील आहे. तुम्हाला दाखवते मी तिथे काय काय आहे. आणि या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला प्रॉपर महाराष्ट्रीयन जेवण भेटून जातं. म्हणजे भाकरी देखील भेटते, ज्वारीची, बाजरीची, जी तुम्हाला हवी असेल ती, चिकन, फिश, परत पिठलं, भाकरी, वांग्याचं भरीत वगैरे. आणि ते शिवाजी महाराजांचा फोटो आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आम्ही जेवणामध्ये मागवली होती माझ्या मिस्टरांनी चिकन थाळी आणि मी व्हेज थाळी मागवली होती. आणि गार्गीसाठी पावभाजी, तिला खूप आवडते पावभाजी. गार्गी तू संपव पटपट. मग लय दिले त्यांनी तुला. बाहेर आलं मी सांगते. मराठीत सांगितलं ना पावसाळा माणूस तो युनिव्हर्सिटीमध्ये काय मला बोलते आवड पाव, त्यांना मराठी पण समजते. त्यांना मराठी. आणि तुम्ही पाहू शकता हॉटेलमध्ये शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे, त्यांचा फोटो आहे मोठा केवढा. आणि या हॉटेलचं नाव देखील आहे राया. आपण रेडी आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत केक आणण्यासाठी. आणि बघ हनी केक आणायला जातो, पण चूज करायचं वन ओनली. आणि इथे वायफायचं नवीन कनेक्शन लावलेलं आहे आणि याचं स्पीड पण खूप जास्त आहे. आणि जुनं कनेक्शन इथे काढून ठेवलंय, तर ते आता यूज नाही करत. आणि मी आलेली आहे केक आणण्यासाठी. तर मेट्रोला आलो आम्ही. आणि त्या दिवशी प्राजक्ता आणि मी जिथे आलो होतो केक आणण्यासाठी मी तिथेच आले, कारण गार्गीला तोच केक आवडतो, हनी केक. तर तिला हनी केक हवा आहे, तर मग दाखवते इंडी केवढे हनी केक आहेत ते. इथे हनी केकच्या पेस्ट्री आहेत आणि इथे आहे बिगवाला हनी केक, मोठा हनी केक. आणि मी त्यांना नाव टाकण्यासाठी दिलेलं आहे केक. तर ते ॲनिव्हर्सरीचं नाव म्हणजे हॅपी ॲनिव्हर्सरी वगैरे टाकून देतील. आणि तुम्ही पाहू शकता आज आहे वीकेंड, म्हणजे संडे आहे. तर बऱ्यापैकी गर्दी आहे, कारण जास्त गर्दी नाही. लोक आता फिरायला वगैरे गेलेले आहेत ना, 4 दिवसांच्या सुट्ट्या असल्यामुळे. तर मग त्यामुळे जास्त गर्दी नाही आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत कॉर्निशला. हॅलो. आणि आम्ही आलेलो आहोत कॉर्निशला कॉफी पिण्यासाठी. पाहू शकता कॉर्निशला केवढं छान वाटतंय. चला तर मग मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठे कॉफी पिणार आहोत. आणि आम्ही निघालेलो आहोत कॉफी डेटसाठी. आणि आम्ही आलेलो आहोत कॉर्निशला. पाहू शकता इकडे सर्व मोकळं कॉर्निश आहे आणि रात्रीच्या वेळी केवढं सुंदर दिसतंय. आणि माझे मिस्टर गेलेले आहेत कॉफी आणण्यासाठी. पाहू शकता गार्गी पण आहे तिकडेच. आणि आम्ही आता केक कट करून कॉफी देखील पिणार आहोत आणि जेवणार नाही, काही तुम्हाला सांगितलंच मी, भूकही नाही उशिरा जेवल्यामुळे. आणि इथे आलेली आहे कॉफी. आणि हे काय आहे?
आणि गार्गीला करायची राईड. काय गार्गी हे काय आहे? हे ड्रायव्हिंग गेम पण हे काय आहे? मी आता चूज केले सी हॉर्स. सी हॉर्स वर बसलीस तू? अच्छा, तुला ड्राईव्ह करायचंय सी हॉर्स. आणि याला 30 दिराम तिकीट आहे, म्हणजे आपले इंडियाचे 650-700 असतील. आणि 30 दिराम मध्ये फक्त 10 मिनिट आहे. आणि सी हॉर्सवरती म्हणजे एकटं लहान मुलं अलाउड नव्हतं, तर मग त्यामुळे तिच्यासोबत मी देखील बसले होते गार्गीबरोबर, कारण त्याला रेस होती. तर ते लहान मुलांना समजणार नव्हती रेस कशी करायची. लहान मुलांना फक्त ते व्हील असतं ते ड्रायव्हिंगचं तेवढंच चालवायचं माहिती असतं. तेही गार्गीला जास्त जमत नव्हतं, ती एका जागेवरच फिरवत होती, पण ती एन्जॉय करत होती. आणि मी रेस प्रेस करून बसले होते, तर अलाउडच नाही लहान मुलांना एकटं बसण्यासाठी. मग मीही मजा करून घेतली माझ्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी. हॅलो, आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी. तर आमचं सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे आणि गार्गीची राईड देखील झाली. गार्गी कशात बसली होती तू? सी हॉर्स. मी दॅट टाइम मी शो केलं तुम्हाला कसं ड्राईव्ह केलं आपण. डॅडी सर्कल पार्क केलं. हॅलो, आणि आता वाजलेले आहेत 10. तर आम्ही जस्ट आत्ताच बाहेरून आलो आणि आता 10 वाजले. तर गार्गीला आणि माझ्या मिस्टरांना उद्या स्कूल आणि ऑफिस असणार आहे. गार्गीला स्कूल आणि मिस्टरांना ऑफिस असणार आहे. तर आम्ही आता सगळे झोपू. आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आम्ही सिम्पलच केलं, असं जास्त काही नाही केलं. तर कारण माझी तब्येत दिवसभर म्हणजे मी झोपून म्हणजे पडूनच होते. मी काही काम देखील नाही केलं, तर स्वयंपाकही नाही केला मी काही. आणि त्यामुळे आम्ही बाहेरच 2 वेळा जेवलो. परंतु आता मला जरा बेटर वाटते, तर मग मी उद्यापासून पुन्हा घरातलं काम चालू करेल. आणि आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग खूप आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आमचं बर्थडे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.